आवाज ऐकू येतोय का सर्वांना? चंद्रशेखर, बोला स्वामी. त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भोहि प्रणमामि परां शिवां. पञ्चाश्वदनोद्भूतान् नायकं पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरून्. सर्व शिवभक्तांना, सर्व सद्भक्तांना शिवशरणार्थ. श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे या फेसबुक पेजवर सत्तांचे हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाचे संयोजक व संस्थापक अध्यक्ष महेश स्वामी यांनी नियोजन केलेल्या श्रावण मास निमित्त काळाची गरज म्हणून कोरोना महामारीचे संकटात प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचे साहाय्याने ऑनलाईन अनुष्ठान घेत आहे. रोज एक वेगवेगळ्या शिवाचार्य यांचा वेगवेगळ्या विषयावर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत आशीर्वचन होणार आहे. तरी सद्भक्तांनी हा आशीर्वचन ऐकावा व आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना हा शेअर करावा. आजचे आशीर्वचन देणारे गुरुवर्य श्री शब्र 108 आचार्य स्वामीजी औंधकर महाराज यांचा आहे. आपण सर्वांनी शांत चित्ताने आशीर्वचन ऐकावे एवढेच सांगायचं होते. त्यामुळे आपण सर्व सद्भक्तांनी हा आशीर्वादाचा लाभ घ्यावा. जय मंगलम, जय नमः शिव, हर हर महादेव. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. जगज्योती बसवेश्वर महाराज की जय. श्री शब्राम 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय. त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां. प्रणमामि परां शिवां. प्रणमामि परां शिवां. प्रप्रथमतः श्री 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 1008 जगद्गुरु मूल पंचाचार्यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित. या पवित्र श्रावण मासानिमित्त श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन गुरुदर्शन व आशीर्वचनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व सद्भक्तगण व मातांनो, सध्या श्रावण मास चालू झालेला आहे. आपण 2 गुरुवर्यांचं आशीर्वचन या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. तर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गुरुवर्यांचं आशीर्वचन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं ही संकल्पना या श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समितीचे अध्यक्ष श्री महेश स्वामी यांची ही खूप चांगली संकल्पना आहे. कारण की सध्याचं वातावरण आपण पाहत आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व काही
व्यवहार ठप्प आहेत. सर्व क्षेत्रावरती याचा भरपूर परिणाम झालेला आहे. आणि श्रावण मास म्हटल्यानंतर दरवर्षी ठरलेलं असतं की गुरु महाराजांचं अनुष्ठान, गुरु महाराजांचं दर्शन, गुरु महाराजांचं आशीर्वचन श्रवण करण्याची संधी ही प्रत्येकालाच प्राप्त करून घ्यायची असते. परंतु सध्याचा जर काळाचा विचार केला तर आत्ताच्या परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या घरात राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपल्या घरात राहूनसुद्धा या संधीचा फायदा आपल्याला या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेता येत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी श्रावणमास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागच्या वर्षीसुद्धा या श्रावणमास तपोनुष्ठान आध्यात्मिक समितीच्या माध्यमातून श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं तपोनुष्ठान पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित होतं. आणि श्रावण महिना म्हणजे खरं तर खूप भक्ती, साधना, ध्यान आणि ईश्वराची भक्ती करण्याचा हा महिमा आहे. याच्या महिन्यामध्ये जेवढं काही आपण गुरु सानिध्य प्राप्त करून घेऊ तेवढा आपल्याला निश्चित लाभ होत असतो. तर मागच्या वर्षी या समितीच्या माध्यमातून, महेश स्वामींच्या माध्यमातून वैयक्तिक आम्हालासुद्धा 1-2 दिवस नाही तर पूर्ण 30 दिवसापर्यंत गुरु सानिध्याचा लाभ घेता आला. त्यामुळे खरंच यावर्षीसुद्धा त्यांचं असंच नियोजन होतं. महास्वामीजींचं अनुष्ठान यावर्षीसुद्धा खूप भव्य दिव्य प्रकारे त्यांनी आयोजन केलं होतं. खरं तर मागच्या वर्षीचं अनुष्ठान आयोजन करण्यासाठी त्यांना 1च महिन्याचा वेळ मिळाला होता. आणि त्या अनुष्ठानाला जेवढे काही आता या ठिकाणी उपस्थित आहेत सद्भक्तगण जे बघत आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती महिन्याचा अवधी नियोजनासाठी भेटला तरीसुद्धा इतक्या उत्तम प्रकारे आणि भव्य दिव्यतेने ते श्रावणमास अनुष्ठान समितीद्वारा, महेश स्वामींद्वारा एकदम भव्य दिव्यतेने संपन्न झालं होतं. आणि वर्ष आपल्याला अवधी भेटलाय म्हटल्यानंतर मग 1 वर्षाच्या नियोजनाने या वर्षी किती भव्य दिव्य झालं असतं याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. परंतु सध्याच्या वातावरणामुळे ते शक्य झालं नाही. तरीसुद्धा शांत न राहता किंवा जनमानस विचार करून, सद्भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून महेश स्वामींनी ह्या ऑनलाईन उपक्रमाचा संकल्पना त्यांच्या आणि त्यामुळे आता आपल्याला हे 30 दिवस श्रावण मास आपण तर आपली साधना, भक्ती, पूजा, अर्चा करतोच, परंतु त्याचबरोबर आपल्याला गुरुदर्शनाचा सुद्धा लाभ या माध्यमातून घेता येणार आहे. आणि खरंच एक दृष्टीने बघायला गेलं तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक आत्तापर्यंत श्रावण महिने आले गेले, परंतु या तंत्रज्ञानाच्या माध्यमामुळे हा विशेष श्रावण मास एका दृष्टीने म्हटला गेला पाहिजे. कारण की यावर्षी या श्रावण मासामध्ये फक्त गुरु महाराजांकडेच शिष्य आले नाही तर प्रत्येक शिष्याच्या घरापर्यंत सुद्धा गुरु महाराज पोहोचले. असं या श्रावण मासाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य या उपक्रमामुळे प्राप्त झालेलं आहे. तर हे झालं प्रास्ताविक. आता आपण मूळ विषयाकडे वळूया. काल आपण गुरु महाराजांचं आशीर्वचन ऐकलं. त्यांनी आपल्याला धर्माविषयी माहिती सांगितली. धर्माचे जे मुख्य 10 नियम आहेत त्या 10 नियमांचं पालन कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे याविषयीचं चिंतन आपण कालच्या आशीर्वचनातून ऐकलं. परंतु धर्माविषयीचे जे काही 10 नियम आहेत त्याचं आचरण तर आपण केलंच पाहिजे, परंतु त्या काही गुण आवश्यक आहेत. हे सर्व धर्म आचरण करणं किंवा गुरु महाराजांप्रती आता गुरु शिष्य हा आजचा विषय आहे. स्वामींनी आपल्याला सांगितलं होतं की महाराज तुम्ही कुठल्या विषयावरती बोलाल तर गुरु शिष्य या विषयावरती बोला. मग आता गुरु शिष्य या विषयावरती बोलायचं झालं गुरूंविषयी आपण भरपूर काही बोलू शकतो. आणि आमचं असं म्हणणं आहे, आता हे
आहे मास, हा श्रावण मास पण म्हटला जातो, कारण की श्रावणामध्ये महत्वाची आहे. भक्तीचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी प्रथम भक्ती, प्राथमिक उपासना, त्याबद्दल प्रथम आपल्याला ज्ञान श्रवण करणं आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती ग्रहण करणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रवणाला फार महत्त्व आहे. आणि या श्रावण मासाच्या माध्यमातून आपल्याला 30 दिवस आशीर्वचनाचं त्यांच्या श्रवण करता येईल. आणि ते श्रवण करून आपण त्याच्यावरती चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. विषयी आपण भरपूर चिंतन ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. परंतु आपल्याला असं वाटतं की गुरु गुरु कोणाला म्हणतात? अज्ञानाचा नाश करतो आणि ज्ञानाचा प्रकाश देतो, त्याला गुरु असं संबोधलं जातं. कुठलाही एखादा विषय असेल तर त्या एखाद्या विषयाचं ज्ञान आहे आणि तो आपल्याला देतो, तर त्या विषयाचा तो गुरु होतो. व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा शाळेमध्ये वेगवेगळे विषय शिकवणारे शिक्षक असतात, तर त्यांना सुद्धा आपण गुरुच मानतो. तर गुरु म्हणजे ज्ञान देणारा. मग गुरु होणं हे सोपं आहे. ज्ञान आपण कोणालाही देऊ शकतो, उपदेश आपण कोणालाही करू शकतो. आपण करू शकतो कुठल्याही विषयाचं, ज्या विषयाचं आपल्याला ज्ञान आहे किंवा ज्या विषयाची आपल्याला जास्त माहिती आहे, त्याविषयी आपण इतरांना माहिती देऊ शकतो, गुरुपद घेऊ शकतो. परंतु अवघड काय आहे? तर शिष्य बनणं अवघड आहे. शिष्य बनणं कशासाठी अवघड आहे? मार्गदर्शन कोणीही करू शकतो, परंतु ते मार्गदर्शन आपण शांत चित्ताने श्रवण करून, ते दर्शनावरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण केलं तरच खरं शिष्यत्व आपल्याकडे येत असतं. त्यामुळे शिष्य बनणं कठीण आहे आणि आपण सर्वांनीच एक उत्तम शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला कशाच्या माध्यमातून कळतं? तर सत्संगाच्या माध्यमातून. आता हा पण एक ऑनलाईन सत्संगच आहे. आपण या माध्यमातून गुरु महाराजांचं आशीर्वचन श्रवण करत आहोत किंवा गुरु महाराजांचा उपदेश श्रवण करत आहोत. तर सत्संग म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टी कानावरती ऐकणे आणि सत्संगाच्या माध्यमातून श्रद्धावाढीचं कार्य नेहमी सत्संग करणाऱ्यांचं असतं, की ईश्वराप्रती, गुरूंप्रती श्रद्धा वाढवण्याचं कार्य या सत्संगाच्या माध्यमातून केलं जात असतं. तर असा हा ऑनलाईन सत्संग या ठिकाणी आपल्याला एक महिनाभर जॉईन करायला भेटणार आहे. सत्संगामध्ये आपल्याला सहभागी व्हायला भेटणार आहे. तर या सत्संगाविषयीच एक छोटंसं उदाहरण आहे, की सत्संग कशा प्रकारचे असू शकतात किंवा सत्संग कशा प्रकारचे असायला पाहिजेत. याबद्दल सुरुवातीला एक छोटंसं उदाहरण आहे, ते आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. असंच एक गुरु महाराज असतात आणि ते गुरु महाराज गावोगावी फिरून सत्संग करत असतात. लोकांना धर्माबद्दल, आपल्या मानवी जीवनाबद्दल उपदेश करत असतात. ईश्वराप्रती सर्वांच्या मनामध्ये श्रद्धा वाढवण्याचं कार्य ते करत असतात. मग एके दिवशी असंच ते प्रवास करत, वाटेमध्ये त्यांना अजून एक साधू महाराज भेटतात आणि मग ते दोघे आणि प्रवास करता ते एका विश्रांती
ते गुरु महाराज उपदेश सुरुवातीलाच असं बोलतात की हे सगळे ईश्वर नाहीत, त्यामुळे तुम्ही देव नाही असं म्हटल्यानंतर सर्व गावकरी विचार करतात की अरे असं कसं, इतके दिवस आम्ही पिढ्यानपिढ्या ह्यांनाच देव मानत आलो, आम्ही यांचीच पूजा अर्चा करत आलो, त्यामुळे मग हे देव नाहीत तर मग आम्ही केलं, आमच्या पूर्वजांनी तर सांगितलेलं आहे. त्यावेळेस ते साधू महाराज सांगतात की जरी पूर्वापार परंपरागत आपण एखाद्या चुकीच्या देऊन ती खरी आहे असं म्हणत असलो तरी सुद्धा ती गोष्ट खोटी आहे ती खोटीच राहते. असं म्हटल्यानंतर सर्व गावकरी ज्यावेळेस चर्चा करत असतात त्यावेळेस ते साधू महाराज म्हणतात की तुम्हाला उदाहरण देतो, तुम्हाला त्यावेळेस तुमचा विश्वास बसेल. असं म्हटल्यानंतर ते साधू महाराज म्हणतात की तुम्हाला उदाहरण प्राणी असेल तर तो प्राणी ज्यावेळेस आपण त्याचं नाव घेतो त्यावेळेस तो प्राणी आपल्यासमोर येतो, उभं राहतं. ते म्हणतात दिसला का, दिसला. मग नंतर म्हैस बैल वगैरे वगैरे सर्व प्राण्यांची नावं घेतात आणि मग शेवटी म्हणतात की पहा ईश्वर. मग ईश्वर काही जणांच्या डोळ्यासमोर गदाधारी हनुमान येतात, असे वेगवेगळे ईश्वर येतात. मग त्यानंतर गुरु महाराज म्हणतात सर्वांना ईश्वर एक दिसतोय का? मग सर्वजण म्हणतात की अरे नाही, बरोबर आहे. जण असा विचार करतात की महाराज सांगतायत ते बरोबर आहे, ईश्वर एकच वस्तू डोळ्यासमोर यायला पाहिजे किंवा एकच गोष्ट पाहिजे, परंतु इथे तर विविध गोष्टी डोळ्यासमोर येत आहेत म्हटल्यानंतर हे ईश्वर नाही आहेत आणि आपण आतापर्यंत चुकीचीच पूजा अर्चा करतो. त्यामुळे खरंच ते म्हणतात की साधू महाराज तुम्ही या सत्संगाच्या माध्यमातून आमचे डोळे उघडले आम्हाला. त्यावेळेस ते साधू महाराज गर्वाने म्हणतात की हा साधू महाराजांचं तर कार्यच आहे की लोकांची डोळे उघडणे, लोकांना ज्ञान देणे. त्यावेळेस इतका उशीर जे शांत बसलेले गुरु महाराज असतात त्यांच्या मनात ईश्वराची भक्ती आणि ईश्वरी सेवा, ईश्वरनिष्ठा याविषयी लोकांना उपदेश करत आलेले असतात. मग ते विचार करतात आणि त्या साधू महाराजांना विनंती, तुमचं झालं असेल तर तुमच्याच माध्यमातून मी पण एक प्रश्न सर्वांना विचारू इच्छितो. असं त्या गुरु महाराजांना म्हणतात की ठीक आहे, तुम्ही पण साधू गुरु महाराज आहात, तुम्ही पण उपदेश केलाच पाहिजे, आपलं काम सांगितलं. परंतु आता आम्ही पहा सर्व वडिलाला डोळ्यासमोर आणतात. मग गुरु महाराज विचारतात की आता सर्वांना वडील दिसत आहेत का? सर्वजण हो म्हणतात. मग गुरु महाराज पुढे प्रश्न विचारतात की सर्वांचा वडील एकच आहे का? सर्वांना गुरु की ईश्वर हा सुद्धा एकच आहे, ईश्वर वेगळा नाहीये, परंतु त्याची रूप वेगळे आहेत. रूप कशामुळे वेगळे आहेत तर ज्याप्रमाणे ज्याचा भाव असेल त्याप्रमाणे त्या ईश्वराचं रूप त्याला दिलं. आपल्या सर्वांना सुद्धा च्या माध्यमातून एकच सांगायचंय की सत्संगाच्या माध्यमातून ईश्वराप्रती निष्ठा आणि ईश्वराप्रती फक्त आणि फक्त श्रद्धा, विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस काही गुरु महाराजांचा उपदेश त्या माध्यमातून ते काय सांगतात तर ते याच्याकडे आपण मनपूर्वक लक्ष देऊन ते श्रवण केलं तर आपल्याला की आपल्याला नेमकं जीवनामध्ये करायचं काय. आपली ज्यावेळेस मनापासून निष्ठा असेल, श्रद्धा असेल, त्याच वेळेस आपल्याला त्यांचा उपदेश प्राप्त होत असतो. आता आपण ज्यावेळेस एखादा म्हणून जन्माला येतो, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचं कार्य काय, आपण जन्माला आल्यानंतर करायचं काय,
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न, परंतु या प्रश्नांचा विचार कोणीच करत नाही, या जाणून घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे आपण आता सध्या पाहत आहोत की अशांत आहे, प्रत्येकाचं मन हे अशांत आहे, प्रत्येकाचं मन अस्थिर आहे, कोणाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं दुःख आहे. तर हे दुःख कशामुळे आहे? तर मनाच्या अशांतीमुळेच दुःख आहे. मग बरेच जण प्रश्न विचारतात की आपली मन अशांत कशामुळे असतं किंवा मन अस्थिर कशामुळे असतं. तर मन अस्थिर असण्याचं कारण एकच आहे की आपण सर्वजण म्हणतो की जीव हा शिवाचाच अंश आहे. त्याचप्रमाणे मन हे शिवापासून निर्मित झालेलं आहे, ईश्वरापासून निर्मित. ते ईश्वरापासून निर्मित झालेलं आहे, परंतु ते ईश्वरापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे ते अस्थिर आहे. ज्याप्रमाणे इथे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ते आकाशामध्ये जातं, ढगांच्या रूपाने ते परत पृथ्वीवरती सगळीकडे ते पसरलेलं पाणी नेहमी वाहत असतं, निरंतर वाहत असतं. नाल्याच्या रूपाने ते झऱ्याला मिळतं, झऱ्याच्या रूपाने ते ओढ्याला मिळतं, ओढ्यातून ते नदीला वाहत वाहत शेवटी परत समुद्राला जाते आणि समुद्राचं पाणी कुठेही वाहत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर पाणी हे कुठपर्यंत अस्थिर असतं, जोपर्यंत ते समुद्राला मिळत नाही. त्याचप्रमाणे ह्या जीवात्म्याचं सुद्धा आहे. हा जीवात्मा ईश्वरापासून वेगळा झालेला आहे आणि तो जोपर्यंत ईश्वराच्या चरणाशी लीन होत नाही, अशांतच राहणार. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला कशातून प्राप्त होतं? तर गुरु महाराजांच्या उपदेशामधून प्राप्त होत असतं. त्यासाठी आपण सर्वांनीच गुरु महाराजांचा उपदेश श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे. स्वामींनी आपल्याला या ठिकाणी बोलायला सांगितलं, आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील की आम्ही काही जास्त वेळ बोलू शकत, चिंतनाचा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही सर्वजण ऐकत आहात. आता पुढे आपल्याला शिष्य, आपला विषय शिष्य बनण्यासाठी काय आवश्यक आहे? तर श्रद्धा आवश्यक आहे, विश्वास. श्रद्धेची निर्मिती ही विश्वासातून होत असते. आपल्या गुरूंवरती किंवा गुरूंच्या वचनांवर आवश्यक आहे. परंतु सध्या मनुष्याचा विश्वास कशा महाराज उपदेश करतात. महास्वामीजींनी आपल्याला सिद्धांत शिकवले, भरपूर काही आशीर्वचनाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलं. परंतु मनापासून आता त्या ठिकाणी उपस्थित होते ते ऐकत असतील तर त्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून सांगावं की आपण जे काही श्रवण केलं ते लक्षात आहे, किंवा जे काही गुरु महाराजांनी आपल्याला आचरण करण्यासाठी सांगितलं तर त्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण किती जणांनी आचरण केलं याचा विचार आपण केला पाहिजे. महाराज आशीर्वचन करतील, आम्हाला ज्याप्रमाणे आमचे विचार मांडता येतील त्याप्रमाणे आम्ही विचार मांडू. परंतु जे काही श्रेष्ठ ज्येष्ठ गुरुमंडळी आहे ते त्यांचे विचार, त्यांचे आशीर्वचन, त्यांचा उपदेश या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतील. परंतु तो कितपत आपण ग्रहण करतो याला सुद्धा महत्त्व आहे. त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी आपल्याला स्वतःला बदल करून घेण्याची आवश्यकता आहे, आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आशीर्वचन होत राहतील गुरु महाराज वेगवेगळ्या माध्यमातून. आता सध्यासुद्धा गुरु जरी काही आपल्याला आयोजित करता आलं नाही, तपोअनुष्ठान आयोजित करता आलं नाही, तरीसुद्धा गुरु महाराजांचा संपर्क काय आपल्यापासून तुटला नाही. कुठल्या संपर्क झाला, त्यांचं आपल्याला उपदेश श्रवण करायला मिळालं. परंतु उपदेश फक्त श्रवण करून चालणार नाही, तर त्याप्रमाणे आचरण असावं. त्यासाठी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की आपण कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. प्रत्येक वेळी गुरु महाराज आपल्याला सांगतातच की हा जो संसार आहे ज्यामध्ये आपण जन्माला आलो तर हा मोहमायारूपी संसार आहे आणि ह्या संसारामध्ये जगत असताना अध्यात्माचा आधार घेतला पाहिजे. ज्यावेळेस आपण संसार करत करत परमार्थ करू त्याच वेळेस आपल्याला ईश्वराची प्राप्ती होणार आहे, किंवा आपण ज्या कारणाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी, नाहीतर मग फक्त जन्माला आलो, मोठे झालो,
आपल्याला जेवढं काही आवश्यक आहे तेवढं धन अर्जित केलं, आपल्या पुढच्या पिढीसाठी आवश्यक, अत्यावश्यक किंवा आवश्यक नसणारं सुद्धा धन अर्जित केलं आणि यामध्येच सगळं आयुष्य घालवलं. आणि सगळं आयुष्य घालवल्यानंतर जर आपण विचार केला, जे काही ज्येष्ठ मंडळी असेल ती कदाचित विचार करतही असेल की एवढं काही आपण जीवनभर कष्ट केलं, त्या जीवनभर कष्ट केलेल्याचं फळ आपल्याला काय भेटलं, हे सर्व तर काही आपल्यासोबत येणार नाहीच आहे. तर मग आपल्यासोबत येणार काय आहे, तर आपण केलेलं कर्म, आपण केलेली इतरांना सेवा, इतरांची मदत. आता गेले 3 महिना लॉकडाऊन आहे, सर्व काही शांत आहे, तरीसुद्धा महेश स्वामी किंवा त्यांची सहकारी मंडळी किंवा इतर समाज संघटना हे रात्रंदिवस इतरांसाठी कार्य करत आहेत. इतरांना सेवा देण्याचं, इतरांना अन्नदान देण्याचं, निवारा देण्याचं कार्य हे निरंतर करतच आहेत. म्हणजे काय, तर उपदेश हा सगळ्यांनाच केला जातो, परंतु तो उपदेश ग्रहण करणारे भरपूर कमी लोक असतात. परंतु आमची इच्छा एकच आहे की उपदेश सर्वांना होतो त्यांनीच ग्रहण करावा आणि त्या उपदेशाद्वारे आपल्या आचरणात बदल करून जीवन सुखी करून घ्यावा. याबद्दलच अजून एक छोटीशी आणि सर्वांना माहिती पण असेल की आमचं आशीर्वचन किंवा आमचं बोलणं सर्वसामान्य, आम्हाला काही जास्त आशीर्वचनांचं वगैरे जास्त काही आम्ही भाषेमध्ये न वापरता साध्या भाषेत जेवढं लक्षात येईल तेवढं, आणि त्यातल्या त्यात उदाहरण आम्ही देतो. कारण की माणसाच्या ग्रंथातले किंवा मोठमोठे शब्द आहेत ते लक्षात राहील, काही गोष्टी जर सांगितल्या तर त्या गोष्टी लक्षात राहतात आणि गोष्टीच्या माध्यमातून जे सांगितलेलं तात्पर्य आहे ते सुद्धा लवकर लक्षात येतं. म्हणूनच अजून एक या ठिकाणी त्याबद्दलचा दृष्टांत आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी संसारामध्ये जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला विश्वास किंवा आपली श्रद्धा ही संसारामध्ये न ठेवता ईश्वराचरणी ठेवली पाहिजे, याबद्दलचाच एक दृष्टांत आहे. तुम्ही यापूर्वीही ऐकला असेल तरीसुद्धा या माध्यमातून आम्ही तुम्हाला तो सांगू इच्छितो की असंच एक गुरु महाराज असतात आणि त्यांच्या दर्शनाला नित्यनेमाने त्यांचा एक सेवक येत असतो. मग तो नित्यनेमाने येत असतो, गुरु महाराजांचं दर्शन करून जात असतो. बरेच दिवस जातात. मग 2 दिवस तो येतच नाही, दर्शनाला येत नाही. 2 दिवसानंतर ज्यावेळेस तो गुरु महाराजांच्या दर्शनाला येतो त्यावेळेस गुरु महाराज त्याला विचारतात की बाबा काय झालं, तू 2 दिवस का नाही आलास? त्यावेळेस तो शिष्य महाराजांना सांगतो की महाराज, माझा साखरपुडा झाला त्यामुळे मला 2 दिवस काही येता आला नाही. असं म्हटल्यानंतर गुरु महाराज म्हणतात, ठीक आहे, तू आमच्यापासून गेलास. असं शिष्य निघून जातो. परत त्याचा नित्यक्रम चालूच असतो. बरेच काही महिन्यानंतर तो परत 8-10 दिवस येत नाही. मग 8-10 दिवसानंतर परत तो गुरु महाराजांच्या दर्शनाला येतो, नित्यक्रम चालू होतो. त्यावेळेस गुरु महाराज त्याला परत विचारतात की अरे, आता 8-10 दिवस तो आला नाही, आता काय झालं होतं? त्यावेळेस तो महाराजांना सांगतो की महाराज, माझं लग्न झालं. त्यावेळेस गुरु महाराज फक्त हसतात आणि म्हणतात की तू आईवडिलांपासून गेलास. असं म्हटल्यानंतर तो शिष्य निघून जातो. परत त्याचा नित्यक्रम चालू राहतो. तो रोज गुरु महाराजांच्या दर्शनाला येत असतो. मग 2-3 वर्ष जातात. 2-3 वर्षानंतर परत 10-12 दिवस तो येत नाही. 10-12 दिवस न आल्यानंतर ज्यावेळेस तो परत 10-12 दिवसानंतर गुरु महाराजांच्या दर्शनाला येतो त्यावेळेस परत गुरु महाराज त्याला विचारतात की आता काय झालं? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की महाराज, तुमच्या सेवकाला संतान प्राप्ती झाली. असं म्हटल्यानंतर गुरु महाराज हसतात आणि म्हणतात की आता तू स्वतःपासून गेलास. त्यावेळेस मात्र तो शिष्य गप्प बसत नाही. तो शिष्य गुरु महाराजांना विचारतो की महाराज, तुम्ही माझ्यावरती नाराज आहात का? नेमकं काय झालं आहे? दर्शनाला यायला खंड केला म्हणून नाराज आहात का? मग त्यावेळेस गुरु महाराज म्हणतात की छे, नाराज व्हायचं काय कारण आहे? मग तो मुलगा म्हणतो की पहिल्यांदा ज्यावेळेस मी आलो नाही 2 दिवस त्यावेळेस, नंतर काही दिवस आलो नाही तर तुम्ही म्हटले की तू आई, आणि आता आलो नाही 10-12 दिवस तर तुम्ही म्हणताय की स्वतःपासून गेलास. याचा अर्थ काय? तर त्यावेळेस गुरु महाराज सांगतात, पहिल्यांदा साखरपुडा झाला म्हणून आला नाहीस. लक्षात आलं की आता तुझा साखरपुडा झाला म्हणजे तू तुझ्या संसाराच्या चिंतनामध्ये व्यस्त होणार, म्हणजे तू आमच्यापासून गेला, आमच्या मार्गातून गेलास.
त्यामुळे आम्ही रिकामे झालो. नंतर ज्यावेळेस तुझा विवाह झाला त्यावेळेस तुझ्यावरती पत्नीची जबाबदारी पडली, तुझ्या स्वतःच्या कुटुंबाची वैयक्तिक जबाबदारी पडली. त्यामुळे आता तू आईवडिलांच्या चिंतेपासून मुक्त झालास, त्यामुळे आम्ही तसं बोललो. आणि आता ज्यावेळेस तुला संतान प्राप्ती झाली त्यावेळेस तू आता विचार करण्यापेक्षा सुद्धा जास्त तुझ्या संतानाचा विचार करशील, तुझ्या पुत्राचा, तुझ्या मुलाचा विचार करशील आणि इथून पुढचं आयुष्य तू त्या मुलाच्या विचारामध्येच घालवशील. काय नको, त्याला काय पाहिजे, अशा प्रकारे आम्ही बोललो. त्याच्यामागे नाराज होण्याचं कारण नाही. असं म्हटल्यानंतर तो शिष्य म्हणतो की नाही. मग त्यावेळेस गुरु महाराज म्हणतात की तसं काही नाही आहे, दोन्ही श्रेय. संसार करत करत परमार्थ करणे हे सुद्धा श्रेयस्कर आहे आणि विरक्तीतून साधना करणं हे सुद्धा दोन मार्ग आहेत. त्यापैकी पहिला जो संसार करत करत तो म्हणजे शहरातून जाणारा रस्ता आहे. शहरातून तर काही ठिकाणी ब्लॉकेजेस असतात, ट्रॅफिकची समस्या असते आणि हे सगळे धक्के बुक्के खात खात आपल्याला त्या शहरातून रस्ता पार करावा लागतो. विरक्तातून ईश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणजे कसा आहे तर तो बायपास रोड साठी केलेला असतो. तर ह्या सर्व त्रासापासून पुढे निघून जाणे. परंतु हे दोन्ही रस्ते पुढे जाऊन एकच होतात. त्यामुळे खरंच काही अडचण नाही, तू तुझा संसारामध्ये आनंदी राहा. त्यावेळेस तो मुलगा महाराजांना म्हणतो की महाराज, शेवटी तुम्हाला तरी काय लक्षात येणार की संसारात किती प्रेम आहे किंवा संसारात किती सर्वजण आपली काळजी घेतात. असं म्हटल्यानंतर महाराज हसतात आणि म्हणतात की तुला नाही लक्षात येणार. त्यावेळेस मग तो शिष्य म्हणतो की मग तुम्ही सांगा मला. असं म्हटल्यानंतर गुरु महाराज म्हणतात की ठीक आहे, वेळ आल्यानंतर सांगतो. मग काही वर्ष निघून जातात. काही वर्षानंतर परत तो शिष्य गुरु महाराजांना विचारतो की महाराज, तुम्ही मला उपदेश करणार होते की संसारात सर्वजण प्रेम करतात, परंतु त्यापेक्षा सुद्धा वेगळं हे ईश्वर प्रेम आहे आणि ते तुम्ही मला दाखवून देणार होते. असं म्हटल्यानंतर गुरु महाराज म्हणतात की ठीक आहे. मग गुरु महाराज म्हणतात की तू आता इतकी दिवस माझ्याकडे येतोस, तू प्राणायाम वगैरे सर्व शिकलेला आहेस, तर मग तुला प्राणायाम वगैरे व्यवस्थित येतात? म्हणतो हो, मला येतो प्राणायाम. मग गुरु महाराज म्हणतात की तुला घरामध्ये पडावं लागेल आणि हे प्राणायाम तू घरी जाऊन कर. असं म्हटल्यानंतर तो शिष्य घरी जातो आणि त्याला प्राणायाम येत असल्यामुळे पडून राहतो. असं म्हटल्यानंतर लगेचच घरामध्ये चर्चा सुरू होते की अरे वारला किंवा आपला मुलगा आता शिवक्य झाला. मग सगळी रडारड सुरू होते, सगळेजण जमा होतात, शेजारी पाजारी गोळा होतात आणि आता काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, अशी सगळ्यांशी चर्चा सुरू होते. मग त्यातून एक जण म्हणतं की याच्या गुरु महाराजांना बोलवा, ते काहीतरी करू शकतील. आणि मग गुरु महाराज याचीच वाट बघत बसलेले असतात. मग गुरु महाराज त्या शिष्याच्या घरी जातात आणि शिष्याच्या घरी गेल्यानंतर ते सर्वजण, त्या मुलाची आई, वडील, पत्नी सर्वजण म्हणत असतात की महाराज काही करा, उपाय करा, परंतु याला मृत्यूपासून वाचवा. असं म्हटल्यानंतर सर्व जे काही विनंती करत असतात ते विनंती ऐकून गुरु महाराज म्हणतात ठीक आहे, माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्ही असं करा, एक ग्लास दूध घेऊन या. मग ते एक ग्लास दूध मागवतात आणि दूध मागवल्यानंतर मंत्र म्हटल्यासारखं करतात आणि मग सर्वांना उद्देशून सांगतात की आता आम्ही मंत्र म्हटले, ह्या उपायाद्वारे काय होईल, तुम्ही जे कोणी हे दूध ग्रहण कराल ते मरेल आणि हा मुलगा वाचेल. तर सांगा आता कोण हे दूध पिणार. असं म्हटल्यानंतर लगेचच त्या मुलाचा वडील म्हणतो की महाराज, शेवटी प्रारब्ध आहे, मृत्यू कोणाला चुकणार नाही आहे, त्यामुळे आता तो मेलेलाच आहे, तर मग आता कशाला उगाच करायची. म्हणजे तो वडील टाळू लागतो. मग नंतर ते महाराज त्याच्या आईला विचारतात की तुम्ही प्या, तुमचा मुलगा जिवंत होईल, फक्त तुम्ही मराल. असं म्हटल्यानंतर लगेचच आई पण रडायला लागते की महाराज, मी पिले असते हो, मला प्यायला काहीच अडचण नाही, परंतु मी पिल्यानंतर, मी हे दूध पिल्यानंतर मी तिची काळजी कोण घेणार. त्यामुळे हे पतिव्रता, हे धर्मसंकट आहे, त्यामुळे मग हे दूध मी पिऊ शकत नाही. असं महाराज त्या मुलाच्या पत्नीकडे पाहतात तर पत्नी दुरूनच बोलते
की मी काय दूध प्राशन करणार नाही, जरी इथे माझ्या माहेरचे लोक खंबीर आहेत त्यामुळे मी माहेरी जाईन आणि माझा संसार करत राहीन. असं म्हटल्यानंतर मग गुरु महाराज विचार करत असतात, तेवढ्याच शेजारी पाजारी सुद्धा गोळा झालेले असतात. मग गुरु महाराज अचानक सर्वांकडे पाहून म्हणतात की मग हे दूध मी पिऊ का? असं म्हटलं की लगेच सगळ्यांचं तोंडावरचं रडू निघून जातं आणि त्या मुलाचे वडील लगेचच म्हणतात, होय होय महाराज, खूप उत्तम होईल, तुम्हीच हे दूध पिऊन टाका. आणि शेवटी गुरु महाराजांचं कार्यच असतं की शिष्याचा उद्धार करण्याचं किंवा शिष्याला मदत करण्याचं, सहाय्य करण्याचं. त्यामुळे तुम्हीच दूध प्या, कोणी रडणारं नाही आहे. आणि तुम्ही दूध पि नावाने मोठी समाधी बांधू, मंदिर बांधू, वर्षाची वर्षाला तुमची पुण्य, अशा प्रकारे ते गुरु महाराजांना म्हणतात. त्यावेळेस ते गुरु महाराज हसतात आणि शेवटी तर सर्व ठरलेलंच असतं. तो मुलगा पण पडून, मग ते गुरु महाराज दुधाचा ग्लास पिऊन टाकतात आणि त्या शिष्याला म्हणतात की बाळा, आता तरी तुला लक्षात आलं ना की संसारातलं प्रेम हे फक्त मर्यादित असतं. ज्या वेळेस आपल्या आणि अशा प्रकारचं प्रेम केल्यानंतरच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते किंवा आपल्या मनामध्ये भावाची जागृती होत असते. सर्वात अत्यंत ईश्वर आवश्यक आहे, मनामध्ये भाव निर्मिती आवश्यक आहे आणि ते भावाची जागृती ही श्रद्धेद्वारेच होत असते. म्हणूनच शास्त्रामध्ये पण लभते ज्ञानम, जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तरच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. त्यासाठी आपण सर्वांनी श्रद्धा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सर्वांशी संपर्क साधत आहोत. बाकी गुरुवारांचं आशीर्वचन किंवा मार्गदर्शन सुद्धा तुम्हा सर्वांनाच लाभणार आहे. परंतु हे सर्व तुम्ही ऐकाल आणि आता लॉकडाऊनचे दिवस आहेत, सर्वांनी वेगवेगळे उपक्रम करून झालेलेच असतील. आता बोलायला काही हरकत नाही, परंतु 3 महिने लॉकडाऊन आहे, सर्वजण आपापल्या घरीच आहात. घरामध्ये बसून वेगवेगळे खाद्यपदार्थ सर्वांचे बनवून झाले असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फोटो चॅलेंजेस असतील किंवा इतर कुठल्या चॅलेंजेस असतील, हे सगळे करून झाले असेल. आणि तरी पण काही जणांना सिनेमे बघण्याचा, टी व्ही बघण्याचा छंद असेल, तर आता ते टी व्ही बघून सुद्धा कंटाळलेले असतील. तर आता हे सगळं तर आता एक वेगळा उपक्रम किंवा आता वेगळं चॅलेंज म्हणून तुम्ही याकडे बघा, अध्यात्माकडे बघा. आणि इथून पुढं आता हे संकट कधी निवारण होईल त्यावेळेस होईल, परंतु वेळ आहे. सध्या आपण शकतो. इतर वेळी कसं होतं, महाराज आशीर्वचन करायचे, प्रवचन करायचे, आपण तात्पुरतं ऐकायचो आणि त्यांच्या सानिध्यात आहोत किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या ठिकाणामध्ये आहोत, तोपर्यंत आपल्याला सर्व काही व्यवस्थित वाटायचं. सध्या कसं आहे की आपण आपल्या घरी बसून ऐकत आहोत. प्रत्येक वेळेस काय, ठराविक मंडळींना, ज्येष्ठ मंडळींनाच शक्यतो गुरु महाराजांचं आशीर्वचन ऐकण्यासाठी येता यायचं आणि बाकीच्या मंडळींचं कारण असायचे की बाबा व्यवसाय आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, त्यामुळे सवड भेटत नाही. परंतु या माध्यमातून काय होईल तर हे आशीर्वचन वगैरे सर्व संग्रहित राहतील आणि हे संग्रहित राहिल्यामुळे सर्वांनाच या आशीर्वचनाचा लाभ घेता येईल. सर्वजण घरामध्ये बसून ज्याप्रमाणे आपण टी व्ही बघतो त्याप्रमाणे आपण हे आशीर्वचन श्रवण करून यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा चिंतन करू शकतो. आता सर्व काही गोष्टी आम्ही सांगितलं की करून झाल्या असतील, तर या गोष्टीकडे सुद्धा तशा माध्यमातून बघा. तुमचं जे काही आत्तापर्यंतची जीवन पद्धती होती किंवा जीवन जगण्याची पद्धती होती त्यामध्ये एक थोडासा बदल म्हणून स्वतःचं जीवन बदलून आचरण करून जगण्याचा प्रयत्न करा. कारण की आत्तापर्यंत जशा प्रकारचं आपण आयुष्य जगलो ते तर आपल्यासमोर, इथून पुढचं जे आयुष्य आहे ते अध्यात्माच्या माध्यमातून किंवा जीवनात अंगीकारून जगून पहा. आणि ज्यावेळेस आपण अध्यात्माला आपल्या जीवनामध्ये अंगीकारू, अवलंब करून, गुरु महाराजांच्या उपदेशांचं श्रवण करून अध्यात्म सांगतं त्या प्रकारे जीवन आचरण करू, त्यावेळेस जीवनाचा अनुभूती घ्या. ते जीवन कशा प्रकारचं असेल याचा अनुभव घ्या.
आणि तुम्हीच ठरवा की मग कशा प्रकारे आपल्याला जीवन जगायला आवडेल. कारण की महाराजांनी सुद्धा आपल्याला काल त्यांच्या प्रवचनातून बराच उपदेश केला, बरंच मार्गदर्शन केलं आणि सर्व काही आपण शास्त्र किंवा गोष्टी धर्माच्या बाबतीतल्या जाणून घेतल्या तरीसुद्धा सर्वात प्रथम फक्त सुरुवातीला एकच श्लोक आम्हाला तरी आठवतो की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे काय तर 18 पुराणं आहेत. 18 पुराणांचा अभ्यास करण्यापेक्षा सुद्धा ह्या 18 पुराणांमध्ये मुख्य काय आहे हे 18 पुराण निर्मिती करणाऱ्या व्यास महर्षींनीच लिहून ठेवलेलं आहे. तर ते काय म्हणतात की 18 पुराणांचा अभ्यास करण्यापेक्षा फक्त ह्या 2च गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा आणि जीवनामध्ये अंगीकार करा. त्या 2 गोष्टी कोणत्या तर इतरांना मदत करणं म्हणजे पुण्याचं कार्य आहे आणि इतरांना दुःख देणं, त्रास देणं म्हणजे पापाचं कार्य आहे. ह्या गोष्टी जर का तुम्ही लक्षात घेतल्या, ह्या भरपूर सोप्या गोष्टी आहेत. ह्या आम्ही तुम्हाला खरं तर सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे, कारण की ह्या सर्वसामान्य गोष्टी आहेत. आपल्याला सुद्धा कळत असतं की आपण जे करतोय ते पाप आहे का पुण्य आहे, परंतु तरीसुद्धा आपला विचार पाप करण्याकडे जास्त आहे का पुण्य करण्याकडे जास्त आहे हे प्रत्येकाचं आपल्या स्वतःच्या नियंत्रणावरून ते ठरत असतं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही मनापासून चिंतन करा. सध्या सर्वांकडे वेळच वेळ आहे, त्यामुळे सर्वांनी या वेळेचा सदुपयोग करून घ्या. प्रत्येक गोष्टी आता सर्वांनी करून झालेल्या आहेत, तर या गोष्टीचं सुद्धा तुम्ही चिंतन करा, विचार करा आणि यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आता विशेष म्हणजे हे जे काही कोरोनाचं विषाणू प्रादुर्भाव चालू आहे, सर्वांचंच जीवन प्रणाली विस्कळीत झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रावरती याचा परिणाम झाला. शैक्षणिक क्षेत्रावरती परिणाम झाला, राजकीय क्षेत्रावरती, सामाजिक, वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रावरती परिणाम झाला. परंतु आपण जर बारीक दृष्टीने विचार केला तर आध्यात्मिक क्षेत्रावरती याचा कुठलाही परिणाम झाला नाही. कारण की सर्वांचे व्यवहार बंद पडले, शिक्षण बंद पडले, मीटिंग बंद पडल्या, कार्य बंद पडले. परंतु जे आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी आहे, जे ईश्वर साधनेमध्ये लीन मंडळी आहे, त्यांचं कार्य ईश्वर चिंतनाचं हे कोरोनाच्या अगोदरसुद्धा चालू होतं, लॉकडाऊनच्या काळातसुद्धा चालू आहे आणि लॉकडाऊन होऊन गेल्यानंतरसुद्धा चालूच राहील. त्यामुळे अध्यात्म क्षेत्राची महानता किती आहे याच्यावरून सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो. आणि ह्या कोरोनाला दूर करण्यासाठी जे काही उपाययोजना हे सर्व आत्ताचं विज्ञान युग राबवत आहे, त्या उपाययोजनांचा जरी आपण विचार केला तरीसुद्धा अध्यात्म जे सांगतं, शास्त्र जे सांगतं, त्या सर्वच उपाययोजनांचा या ठिकाणी सध्या अंमल केला जात आहे. म्हणजेच काय तर एक प्रकारे या कोरोनाच्या माध्यमातून सुद्धा धर्माचरणच प्रत्येक मानवाकडून हा निसर्ग करवून घेत आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे की भरपूर आपण आधुनिक झालो, आपण विकसित झालो, तरीसुद्धा या निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. हे जे काही विज्ञान आहे ते विज्ञानसुद्धा कशातून निर्माण झालेलं आहे तर ज्ञानातूनच निर्माण झालेलं आहे. विज्ञान म्हणजे काय विशेष प्रकारचं ज्ञान. मग विशेष प्रकारचं ज्ञान हे कशातून निर्माण होतं? ज्ञानातूनच निर्माण होतं. आणि ज्ञान कशात आहे तर ज्ञान हे धर्मातच आहे, ज्ञान हे शास्त्रातच आहे, पुराणातच आहे. त्यामुळे सर्वांनीच याचा स्वीकार करावा आणि स्वीकार केल्यानंतरच याच्यातील अनुभव किंवा जे काही आपल्याला पाहिजे आहे ते अनुभव किंवा ह्यातली सत्यता आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आपण सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि अध्यात्माला अंगीकारून त्याचा स्वीकार करून, आणि काही गोष्टी अशा असतात की ते सिद्धांत असतात, त्यामुळे ते सिद्धांत आहेत तसेच मान्य केले तरच आपल्याला त्याचा लाभ होत असतो. आता व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर आपण शाळेमध्ये 1, 2 शिकलो. ते 1, 2 शिकत असताना आपण 1ला 1 आणि 2ला 2च का म्हणायचं, याचा जर आपण कधी कोणाला प्रश्न विचारला का? नाही, कारण की पूर्वीपासून 1ला 1 आणि 2ला 2च म्हणत आलो. त्यामुळे आपण तिथे प्रश्न विचारत नाही. तशाच प्रकारे शास्त्रातल्या काही गोष्टी आहेत, अध्यात्मातले काही नियम आहेत किंवा काही गोष्टी आहेत की त्या सिद्धांत आहेत आणि सिद्धांताला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे ज्यावेळेस हे आपण लक्षात घेऊ आणि ह्याला मान्य करू त्याच वेळेस याची अनुभूती आपल्याला येणार आहे. त्यामुळे आपण हे सर्व काही जे अध्यात्म किंवा हे आहे त्याला मान्य करा, स्वीकार करा आणि केल्यानंतरच ते आपल्या आचरणात आणल्यानंतरच त्याचा जे काही
आपल्याला येणारा अनुभव आहे त्याच्याद्वारे आपण आपलं त्या पद्धतीने जगायचं हे ठरवू शकतो. आणि ह्या लॉकडाऊनच्या माध्यमातून आता भरपूर वेळ म्हणू शकतो की या लॉकडाऊनच्या माध्यमातून सुद्धा लाईव्हद्वारे सर्वांशी संपर्क करता आला. तर संपर्क झाला, जेवढं काही आम्हाला सुचेल तेवढं आम्ही आमचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. तर शेवटी फक्त इतके दिवस लॉकडाऊनमध्ये सर्वजण आपापल्या घरी शांत आहेत, व्यवस्थितपणे बसलेले आहेत किंवा आपलं जीवन सुरक्षित करून बसलेले आहेत. परंतु या सर्व डॉक्टर मंडळी किंवा हॉस्पिटलमधील साफसफाई कामगार नगरपालिकेतील असतील किंवा महानगरपालिकेतील सफाई कामगार, त्याचबरोबर पोलीस स्टेशन किंवा प्रशासन यंत्रणा, हे सर्व जी मंडळी आहे सामान्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता मिळावी, कोणालाही याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जे दिवसरात्र मेहनत घेत आहेत, या सर्वांना सुद्धा या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही इच्छितो. कोणी त्यापैकी ऐकत असतील तर त्यांनी सुद्धा या गोष्टीचा खरं तर विचार करावा. आणि ह्या शेवटी आम्ही एवढंच म्हणू इच्छितो की जे काही हे सर्व मंडळी आहेत, जे परोपकारी ईश्वर कार्यच आहे हे एक प्रकारचं, त्यामुळे हे जे काही सर्व कार्य करणारी मंडळी आहे तर त्यांना सुद्धा ईश्वराने उत्तम आयु आरोग्य द्यावं एवढंच या ठिकाणी सांगून झालेली वाक्पुष्पसेवा सद्गुरूंची चरणी अर्पण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.